अपने अंदर के वॉरियर को जगाए रखना, चाहे दुश्मन बदल जाए या दुश्मन के लढणे का तरीका बदल जाए. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मी. एम-पी-एस-सीमध्ये निगेटिव्ह मार्किंग जे होतं आत्तापर्यंत स्पेसिफिकली राज्यसेवेबद्दल, तर त्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलचं एक प्रसिद्धीपत्रक आयोगाने नुकतंच जाहीर केलेलं आहे. तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि या निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे बदल झालेले आहेत, त्याचा एक्झॅक्टली कट ऑफवरती काय परिणाम होऊ शकतो, तर याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण अपडेट काय आहे ते पाहूयात, प्रसिद्धीपत्रक काय आहे ते पाहूया, काही चेंजेस झालेले आहेत ते पाहूयात आणि त्यानंतर मग आपण याचा कट ऑफवरती कसा परिणाम होऊ शकतो हे पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आयोगाचं हे 8 सप्टेंबर 2020चं प्रसिद्धीपत्रक आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षाकरता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणी संदर्भात सुधारित कार्यपद्धती. म्हणजे जी आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असते, तर त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये झालेल्या चेंजेसबद्दल हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर इथे असं मेन्शन केलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता 4 चुकीच्या उत्तराबद्दल 1 गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत सन 2009 मध्ये प्रथमतः लागू करण्यात आली. म्हणजे ही निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती 2009 पासून लागू करण्यात आली. तदनंतर राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलासह अवलंबण्यात आली. म्हणजे राज्यसेवेचा आणि कंबाईंडचं जे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे ती डिफरंट आहे. सदर कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता यापूर्वी अवलंबण्यात आलेल्या सर्व कार्यपद्धती अतिक्रमित करून यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरता खालील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे. म्हणजे आता सगळ्या जेवढ्या पण ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहेत आयोगाच्या, तर त्याच्याबद्दल निगेटिव्ह मार्किंगची एकच सिस्टम असेल आणि ती सिस्टीम कोणती ते आपण पाहणार आहोत. तर इथे असं हे जास्त महत्त्वाचं आहे की सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता हे लागू होईल. तर इथे तर आपण एक्झॅक्टली काय चेंजेस आहेत ते पाहणारच आहोत, पण लवकरच मी दुसरा एक व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली म्हणजे जुन्या पेपरमध्ये तुमचे किती बरोबर आले, किती चुकले, तर किती मार्क्स येत होते आणि नवीन पेपरमध्ये कशा पद्धतीने होईल याच्याबद्दलचं एक सविस्तर विश्लेषण करणारा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घेऊन येईन आणि त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा स्कोर कमी होईल की वाढेल. ठीक आहे. तर आज फक्त आपण हेच जाणून घेऊयात की याचा इम्पॅक्ट कसा होईल आणि एक्झॅक्टली काय ही अनाउन्समेंट आहे. तर इथे काही सूचना आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण जे आहेत ते एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे काय, तर तुमचे जेवढे चुकलेले आहेत तर त्याच्यापैकी 4ला तुमचा 1 वजा होणार. म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल निगेटिव्ह सिस्टीम 1/4 ज्याला आपण म्हणतो, तर अशा पद्धतीने किंवा 25% म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा बरोबरमधला 1 मार्क वजा होणार. एका प्रश्नाचे मार्क वजा होतील. दुसरी जी सूचना आहे किंवा दुसरी जे प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी जी अपडेट केलेली आहे ती ही आहे, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील. पूर्वी असं होतं, की जर समजा म्हणजे जे आपल्याकडे 4 असे छोटे-छोटे गोल असतात, तर तुम्ही समजा चुकून 2ला हे केलं, तुम्ही मार्क केलं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं, की 2 नाही याचं उत्तर 3 आहे म्हणून तुम्ही 3ला केलं. तर हा प्रश्न जो होता, तो तुम्ही सोडवला नाही असं गृहीत धरलं जात होतं. म्हणजे 2020चं जे नोटिफिकेशन आलं त्यापूर्वी तरी. 2020चं जेव्हा नोटिफिकेशन आलं एक्झामचं, त्यावेळेला त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्येच असं मेन्शन केलेलं होतं, की जर समजा 2 उत्तरं जर तुम्ही मेन्शन केली, तर हे चुकीचं गृहीत धरून याचं सुद्धा निगेटिव्हमध्ये काउंट होईल. म्हणजे जी आपल्याला सवय असते, की अगोदर थोडंसं लिहायचं, परत हे खोडायचं आणि परत दुसरं उत्तर लिहायचं, तर हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्यासाठी पेनल्टी तुम्हाला बसणार आहे. आणि हे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं होतं. तर सेम इथे सांगण्यात आलेलं आहे, की जर समजा एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त उत्तरं तुम्ही दिली, तर ते चुकीचं उत्तर समजण्यात येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा 25% एवढे गुण तुमचे वजा केले जातील. त्यानंतर तिसरी अपडेट आहे, वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज ही अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील आणि पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे आता लक्षात घ्या, की ही पण एक मोठी अनाउन्समेंट आहे. समजा
37चं मेरिट लागलं, कंबाईनच्या बाबतीत मी बोलते. आणि तुमचे जर गुण पहिले 36.50 किंवा 36.75 असे असतील तरीसुद्धा तुम्ही इथे काउंट केलं जात होतं तुम्हाला. त्याचं रिझन म्हणजे पूर्णांकामधला अंक घेतला जात होता. पण आता जर तुम्हाला 36.75 असतील तर तुमचे जे मार्क्स काउंट केले जातील ते अपूर्णांकातच गृहीत धरले जातील आणि त्याच्यानुसार पुढची कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे आता जेवढं मेरिट असेल एक तर तुम्हाला तेवढे मार्क्स, जेवढा कट ऑफ असेल एक तर तेवढे मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवावे लागणार आहेत. म्हणजे आता तुम्ही अगदी काही पॉईंटने सुद्धा तुमची पोस्ट जाऊ शकते किंवा तुम्ही एक्झाम फेल होऊ शकता. त्यानंतर पुढची अपडेट आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे आपण जे अटेम्प्ट करतो आणि काही क्वेश्चन आपण स्किप करतो, तर ते स्किप का करतो आपण, आपल्याला माहिती आहे की जर आपण तो प्रश्न अटेम्प्ट केला नाही तर तिथे आपल्याला पेनल्टी बसत नाही, तिथे निगेटिव्ह मार्किंग लागू होत नाही. त्यामुळे जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, उपरोक्त कार्यपद्धत जी आहे ती आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरता लागू राहील. म्हणजे ज्या आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, या सगळ्या एक्झामसाठी हे लागू होईल. इंजिनिअरिंग वगैरे जेवढ्या आयोगाकडून घेतल्या जातात त्याचबरोबर ज्या डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात, विभागीय स्पर्धा परीक्षा, त्यांना सुद्धा हे लागू होईल. आणि जे सरळ सेवेची एक्झाम आयोगाकडून घेतली जाते, जसं की महिला व बाल विकास अधिकारी वगैरे आहेत, तर त्यासाठी सुद्धा हीच सिस्टीम लागू होणार आहे. सदर कार्यपद्धत यापुढे जाहीर होणाऱ्या सर्व लेखी परीक्षांच्या निकालाकरिता लागू होईल. इथून पुढे जेवढ्या पण एक्झाम होतील तर त्याच्यासाठी हे लागू होईल. म्हणजे येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनसाठी सुद्धा हे लागू होणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनामध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. म्हणजे जरी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हे दिसलेलं नसेल, 1/3 असेल राज्यसेवेला, तरी सुद्धा आता हे नंतर म्हणजे काही दिवसातच ते सुधारणा करण्यात येईल, कारण ते नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं होतं. तोपर्यंत उपरोक्त कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत हे जे प्रसिद्धीपत्रक आहे आयोगाचं, हेच तुम्हाला गृहीत धरायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला राज्यसेवेला 1/3 एवढं निगेटिव्ह मार्किंग होतं, तेव्हा 1/3 म्हणजे 3 प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे गुण वजा होत होते. म्हणजे GS ला जर आपण विचार केला तर 3 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे गुण म्हणजे GS साठी 2 गुण तुमच्या बरोबर मधून वजा होत होते. आणि जर समजा CSATचा विचार केला तर 3 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे गुण म्हणजे 2.5 गुण तुमचे वजा होत होते बरोबर उत्तरांमधून, म्हणजे जेवढा तुमचा स्कोर आलेला आहे त्याच्यामधून. तर प्रत्येक 3ला 2.5 आणि इकडे प्रत्येक 3ला 2 अशा पद्धतीने हे मार्क्स जे आहे ते तुमचे वजा होत होते. आता मात्र काय होणार आहे, 4 प्रश्न चुकल्यानंतर 2 गुण वजा होणार आहेत. इकडे 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे 2.5 गुण वजा होणार आहेत. म्हणजे इथे ऑटोमॅटिकली 1/4 जर तुमचा स्कोर काउंट केला, जेवढा तुम्ही 1/3 आतापर्यंत तुम्ही जर एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला असेल तर तुम्ही 1/3 तुमचा स्कोर चेक केला, तो जो तुम्ही 1/4 केला तर तुमचा स्कोर हा वाढणार आहे. आणि तुमचा वाढणार आहे इन द सेन्स बाकी वॉरियर्सचा पण वाढणार आहे. जेवढे पण MPSCची तयारी करणारे किंवा MPSCची परीक्षा देणारे ॲस्पिरंट आहेत तर त्यांचा पण राज्यसेवेच्या बाबतीत स्कोर वाढणार आहे. कंबाईनसाठी तर आपल्याला माहिती आहे की तो कॉमन होता. पण इथे दुसरी एक गोष्ट आहे की यापूर्वी कंबाईनला म्हणजे PSIचं मेरिट जनरली खूप कमी लागतं, मुलींचं पण आणि मुलांचं पण, बाकी म्हणजे ST आणि ASO पेक्षा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं पण होत होतं की समजा 45चं मेरिट लागलं आणि एखाद्या स्टुडंटला 44.50 किंवा 44.75 असतील तरी सुद्धा तो स्टुडंट जो आहे तो कट ऑफमध्ये बसत होता, कारण हा नंबर जो आहे तो पूर्णांकामध्ये घेतला जात होता. पण आता मात्र हे काउंट करताना 44.50 जरी पडले किंवा 44.75 पडले किंवा आपण असं गृहीत धरूया की 44.99 जरी पडले तरी सुद्धा तो अंक जो आहे तो गृहीत धरून 45च्या कट ऑफमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार नाही. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आता स्पर्धा जी आहे ती तगडी आहे. आता तुम्हाला जे एक्झामला फेस करायचं आहे किंवा आता क्वेश्चन जे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत ते खूप काळजीपूर्वक करायचे आहेत. ही सिस्टीम एक्झॅक्टली कशी वर्क करेल किंवा जुनी निगेटिव्ह मार्किंग कशी होते आणि नवीन निगेटिव्ह मार्किंग कशी होते, याचा काय इम्पॅक्ट होईल, याचं कम्प्लीट कंपॅरिझन असणारा एक डिटेल असा व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर या सगळ्यातून स्वतःला या स्ट्रेसमधून बाहेर ठेवून किंवा याच्यातून वाचून एक तर फायदा पण आहे की तुमचा स्कोर वाढेल राज्यसेवेला, पण त्याचबरोबर तुमचा वाढेल म्हणजेच इतरांचा पण वाढेल.
यावेळेला तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे सांगणारा एक व्हिडिओ मी नक्की 100% लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आणि त्यामुळे मग या निगेटिव्ह मार्किंग सिस्टमला कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं आहे आणि कशा पद्धतीने याच्यातून आपण पोस्ट काढायचे आहे, याचा प्लॅन मी तुम्हाला देईन आणि नक्कीच तो तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी हेल्पफुल राहील. तर आय होप ही जी अपडेट होती ती तुमच्यासाठी युजफुल असेल. फक्त एक लक्षात ठेवा की आपल्याला काही झालं तरी घाबरायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, लढायचंय आणि फक्त लढायचं नाही तर जिंकायचंय. कारण आपण करत आहोत लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी. जर तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक करा. इतर जे तुमचे फ्रेंड्स आहेत एक्झामची तयारी करणारे त्यांच्यासोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.